नमस्कार, इग्नाइट अकॅडमीत आपणा सगळ्यांचं स्वागत। आज 14 फेब्रुवारी अंगणवाडी मुख्य सेविकेचा पेपर आता नुकताच संपलेला आहे। मुलं परीक्षेतून बाहेर येत आहेत। आपण मुली येत आहेत परीक्षेतून। आपण विचारूया पेपर कसा गेला। ताई नमस्कार, काय नाव? अक्षता। सांगा, संपूर्ण पेपरचं थोडक्यात विश्लेषण करा, कसा होता पेपर? पेपर जरा थोडा हार्ड पण नव्हता आणि सोपा पण नव्हता, मध्यम स्वरूपाचा पेपर होता। आणि मराठीमध्ये संयुक्त मिश्र वाक्याबद्दल होतं, पॅसेज होते आणि कटक मंडळ GK मध्ये कटक मंडळाबद्दल 2 क्वेश्चन आलेले होते आणि CPU बद्दल होतं आणि बाकीचं योजनेबद्दल होतं, योजनांबद्दल होतं आणि कायदे होते। ICDS चे प्रश्न कसे होते साधारणतः? ICDS चे प्रश्न होते, बऱ्यापैकी अभ्यास केला होता, त्यातले चालू होते, सोपे होते। पेपर 4 गटात होता की 2 गटामध्ये होता? 44 मिनिटांचा होता सर पेपर। 50-50 चे 2 गट होते? हा, 2 गटांमध्ये होता आणि 5, 10, 15 अशा टाईपचा होता। तर इथून पुढच्या शिफ्टला ज्या मुलींचा पेपर त्यांना काय सांगशील, काय वाचलं पाहिजे साधारणतः ICDS बद्दल योजना वगैरे करून जावे आणि बालकांबद्दल पोषण आहाराबद्दल वाचा। तुम्हाला कसा गेलाय पेपर? मला तरी व्यवस्थित पेपर गेलाय सर। वेळ पुरतो का पेपर? हा, पुरतो। जर आपली मॅनेजमेंट असली तर वेळ पुरतो आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। थँक्यू मॅडम। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे आपण रिव्हिजन सेशन वगैरे घेतले त्याचा काही फायदा झाला? हो, फायदा झाला, केला होता सर। काय नाव तुमचं? माझं नाव प्रयाग आहे, प्रयाग देवीदास बोरे। अंगणवाडी मुख्य सेविकेचा पेपर देऊन तुम्ही बाहेर आलाय, कसा झाला पेपर? पेपर खूप सोपा होता सर। पेपर मध्ये साधारणतः तुम्हाला कोणता सेक्शन जास्त सोपा वाटला, कोणता अवघड वाटला? मला मॅथ आणि रिझनिंग सोपा वाटला आणि कायदे थोडा अवघड वाटला। बाकी जे GK GS आहे, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, करंट अफेअर्स, हा सेक्शन कसा होता? हा सेक्शन पण सोपा होता। आणि कायदे कसे विचारले होते? ICDS चे कायदे कसे विचारले होते? पोषण आहारावरती काय विचारलं होतं, काय सांगता येईल? पोषण आहारावर ते नाही लक्षात येणार सर। मग एकंदरीत पेपरचं स्वरूप तुम्हाला सोपं वाटतंय? हो, पेपर खूप सोपा होता। वेळ पुरतोय पेपर सोडवायला? हो, वेळ पुरतो। किती प्रश्न तुम्हाला बरोबर येतील असं वाटतंय तुमचे? माझे तरी पण 100 पैकी 40-50 क्वेश्चन बरोबर। 40-50 ॲक्युरेट येतील, बाकी मग लॉजिक लावले तुम्ही? हो। येस, थँक्यू मॅडम। ताई, लहान बाळाला घेऊन आलाय, पेपर देऊन आलाय, कसा होता पेपर? पेपर बरा होता, पण काल रात्रीच त्यांनी निगेटिव्ह मार्किंगचं हे केलं, त्याच्यामुळे थोडस म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचं परिपत्रक आलंय का? हो, काल रात्री आलं। काय एकाच 3 का एकाच 4 ला निगेटिव्ह? नाही, 0.5 का? अच्छा, म्हणजे अचानक पेपरच्या आदल्या दिवशी रात्री 8-8:30 मेसेज आला। म्हणजे अनेक मुलांना तर माहित पण नसेल? नाही, काहींना तर माहित पण नव्हतं। बरं, बाकी काय सांगाल? पोषण आहार किंवा ICDS चे कायदे वगैरे ते चांगले होते पेपर, म्हणजे सोपे होते। म्हणजे अभ्यास जो केला त्यातनच प्रश्न आले होते? त्यातनच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण ते पण सोपं होतं। ते पण सोपं होतं? हो, मॅथचं थोडस होतं अवघड। म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, 100 पैकी किती प्रश्न तुमच्या बरोबर येतील? आता ते सांगता नाही येत, पण मग सोडवले, बाकी सोडवले। हो। ताई, तुम्हाला कसा गेला पेपर? व्यवस्थित होता, चांगला वाटले। मग आता बघू रिझल्ट आल्यावर किती 100 पैकी किती प्रश्न सोडवले? पूर्ण प्रश्न सोडवले सर। हो सर। 2 सेक्शन दिलेत, ते वेळ पुरतो का? हा, पुरतो। पटापट लवकर केलं त्याच्यानुसार झालं। मग पण मॅथचे उदाहरण सोडवले, वेळ नाही मिळत। ज्यांचा पुढच्या शिफ्टला पेपर त्यांना काय सांगाल, त्यांनी आता काय वाचलं पाहिजे साधारणतः? करंट अफेअर्स आलं होतं थोडस, 2-3 क्वेश्चन आणि मराठी, इंग्लिश व्याकरण। अच्छा, ओके। म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणे पेपर सोपा होता? पेपर सोपा होता, एवढं काही हार्ड नव्हतं। उदाहरण खूप मोठे होते आणि सॉल्व्ह करायला वेळ नव्हता। अच्छा, फक्त टायमिंग मॅच होत नव्हतं। तुम्ही सगळे प्रश्न सोडवले का? हो, सगळे सोडवले। तुम्ही? हो, मी पण सोडवले। कॉम्प्युटरचे थोडे राहिले 2-3 क्वेश्चन। ओके, थँक्यू मॅडम। हो, थँक्यू।